अभ्यास 46वा त्यातील आता वाक्य आपण पाहत आहोत. पहिलं वाक्य आहे, तुम्हारा नाम क्या है? तुझं नाव काय आहे? तव नाम किम? टीम. आता हे तव नाम संस्कृतमध्ये शक्यतो म्हणत नाहीत. म्हणलं तर चुकीचं नाहीये. भवतः नाम किम, आपलं नाव काय? तुम्हारा, तेरा नाम म्हटलंय का? तेरा नाम क्या है? तेरा म्हटलं की तव, लेकिन तुम्हारा विथ रिस्पेक्ट म्हटलेलं आहे. मग आपण पण विथ रिस्पेक्ट भवतः नाम किम असंच आपण म्हणतो. तर लहान असेल आपल्यापेक्षा तर तव वापरायला लागेल ना. म्हणू शकतो, पण आपल्यापेक्षा. शक्यतो लहान मोठं संस्कृत भाषाच अशी आहे की आदर. पंजाबी भाषा पण बघा तुम्ही, पंजाबी सुद्धा ते हांजी हांजी लहान मुलांना सुद्धा जी जी असं भाषेतच तो, म्हणजे संस्कृत भारतीयवाल्यांचे हे नियम आहेत की त्वम वापरायचंच नाही. बोलायला पण सोपं पडतं, ते सी वगैरे लावत बसासारखं नाही. भवान वापरा, म्हणजे तुम्ही भवान पठती असंच म्हणणार. हा एक भाग. दुसरा की रिस्पेक्ट, आदर. मेरा नाम कृष्ण है, मम नाम कृष्ण हे असते आलं पाहिजे. कोणतंही असते. वाक्य क्रियापदानेच पूर्ण होत असतं. वाक्याला वाक्यत्व हे क्रियापदानेच येत असतं. क्रियापद नसेल त्याला तर वाक्य म्हणत नाहीत. भक्त सब पर प्रेम करता है. भक्त सर्वेषु प्रेम करोति. रसनीय ते आपण वापरू शकतो, पण प्रेम हा शब्द याच्यामध्ये गेलेला आहे म्हणून प्रेम. कसं चालतो हा शब्द? मग आहे ना, आहे ना, अकारांत रामच सारखं चालेल ना तो. नाही ना. प्रेम. या धड्यामध्ये आपण काय बघतोय? सगळे नकारांत शब्द बघतोय ना आपण. हा. नामन, हम्म. नामन हा कुठला शब्द आहे? हम्म. है ना. हम्म. प्रेमन, प्रेमन. मग लिंग. प्रेम प्रेमणी, प्रेमाणी, प्रेम प्रेमणी, प्रेमाणी. ठीक आहे. भक्तेश प्रेम कसं आहे? भक्तेषु प्रेम करोति. आता कोणाला वाटलं संस्कृत आहे का नाही? आहे. भक्त सर्वेषु प्रेम करोति. हं. नंतर, मेरे. मेरे परिवार में आबाल वृद्ध सब यथाशक्ति श्रम करते हैं. मेरे परिवार में, मम कुटुंबे, गेलाय का परिवारासाठी शब्द? नाही, मला तर हे नाही वाटत. मम कुटुंबे अबाल आबाल वृद्धम. वृद्ध, अबाल आबाल वृद्धम. वृद्ध सब, आबाल वृद्ध, आबाल वृद्धम सर्वे यथाशक्ति हम्म. यथाशक्ति श्रम करते हैं. यथाशक्ति श्रमम कुर्वन्ति. सर्वे आल्यामुळे कुर्वन्ति. सर्वे श्रमम कुर्वन्ति. श्रम हे कर्म असल्यामुळे, आवडती गोष्ट असल्यामुळे त्याची द्वितीय विभक्ती श्रमम कुर्वन्ति. हम्म. 5. हा. आहे मग कुठं राहिलं? हा, प्रेम से प्रेम उत्पन्न होता है. हम्म. असू दे, चला मागे पुढे. नो नो नो. 5, कारण की नंतर कन्फ्युजन नको कोणाला, जो डायरेक्ट येऊन शिकणार असेल त्याला. हा, हम्म. प्रेम से प्रेम उत्पन्न होता है. कसा चालतो शब्द? प्रेम न, प्रेमापासून प्रेम. प्रेम न प्रेम. प्रेम. प्रेम उत्पन्न होतो. उत्पद्यते, हम्म. उत्पद्यते. चतुर्थ गणातील धातू म्हणून डायरेक्ट उत्पद्यते. प्रेम न प्रेम उत्पद्यते. हम्म. सा-
हमारे विद्यालय में जितने छात्र हैं उतनी छात्राएं हैं. हमारे, अस्माकम, मम, माझ, आवयोः आमच्या दोघांचं, अस्माकम आमच्या सर्वांचं म्हणजे आमच्या. अस्माकम विद्यालयम. विद्यालये, विद्यालय. या विद्यालये जितने छात्र हैं, यावत यावन्तः छात्राः सन्ति, तावन नदी नद्यौ नद्यः तावत्यः छात्राः सन्ति. उतने ही म्हटलंय का? येस. तावत्यः एव. थोडंसं कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स. आता हे छात्र हा आणि दोघांचे छात्र हा सारखंच होते. मग हे छात्र रामः रामो रामाः. हे छात्र हा छात्रा छात्रे छात्रा. एक मुलगा, हम्म. एक मुलगी. एक मुलगी. आता हे मुलगा असल्यामुळे भगवान भगवंतो भगवंत. हे मुलगी असल्यामुळे नदी नद्यौ नद्यः. अच्छा. अस्माकं विद्यालये यावन्तः छात्राः तावत्यः एव छात्राः सन्ति. वहाँ कितने बालक हैं, कितनी बालिकाएं, कितने फल और कितने पुस्तक है. आता जसं हं, कियत कियत. शब्द चाललेला नाहीये, आपण कियतच लिहूया. वहा, तत्र, कितने बालक, कियत कियत. बालका. आता आपण अनकाउंटेबल म्हटलं होतं, आता इथं काउंटेबलला वापरतात. कियत बालका, कियन, असं लिहूया. कियन्तः बालकाः, कियत्यः बालिकाः किंवा कन्याः. एकच चालवायचं. जगत जगती जगंती, कियंती फलानी. बघा समजतंय का? नाही समजलं तर सगळीकडे कियतच ठेवूया आपण. कियंती फलानी, कियंती पुस्तकान. पुस्तकानी संती. कियत. एकदा कियत आपण पर तो बघूया. कियत शब्द चुकलाय. हा, एक मिनिट एक मिनिट. हा, चालतोय हा सुद्धा. कियत. कियंत. कुठले शब्द चुकलाय म्हटले? कियन कियंत तत्र कियत्न झालाय. हो हो. कियन चालतोय हा पण जसा यावत हम्म. चालतो तसा हा पण चालतोय. इयत पण बघूया एकदा. बापरे, सगळे शब्द चालते ते. ओके. 8. जितने, बरोबर ना? जितने फल और जितने फूल वहां है, उतने ही फल उतने ही फूल यहाँ भी है. जितने, या यावत. यावंती, जगत जगती जगंती, यावत यावंती, यावत यावंती, यावत यावती यावंती, जगत जगती जगंती, यावंती फलानी, यावंती पुष्पाणी. समजतंय ना? हम्म. यावंती, जगत शब्द चालतो. यावंती पुष्पाणी च वहा है, तत्र संती. तावंती एव फलानी च पुष्पाणि अत्र अपि संति. यहाँ भी है, इथे हम्म. सुद्धा आहेत. अत्र हम्म. अपि संति,
यावन्ति फलानि यावन्ति पुष्पाणि तत्र सन्ति तावन्ति एव फलानि पुष्पाणि च अत्र अपि सन्ति. इथे सुद्धा तेवढेच आहेत. जेवढे तिकडे तेवढेच इकडे आहेत. जेवढे तेवढे. नो. तब तक काम करो जब तक गुरुजी न आवे. तब तक तावत कार्यम कुरु यावत गुरुः न आगच्छति. यावत. हम्म. तावत कार्यम कुरु यावत गुरुः न आगच्छति. तर यावन येईल का? मला असं वाटतं येईल. आणि हम्म. सर ही आज्ञा पण आहे ना, ते आज्ञा पण आहे काय ना. पण असू द्या यावत. हम्म. हम्म. तावत पठ निर्विघ्नं तावत पठ यावत यत कार्यम न कीप इट ॲज इट इज. तावत कार्यम कुरु यावत गुरुः न आगच्छति. याला सर stop. यावत कार्यम कुरुम असं नाही ना. यावत कार्यम कुरु तावत गुरुम न आगच्छते. नाही नाही नाही, ते हे ना, तर तावत म्हणतात पहिले तोपर्यंत काम कर किंवा जोपर्यंत आता ते गुरुजी उलट. आहेत. तोपर्यंत काम कर जोपर्यंत गुरु येत नाहीत किंवा जोपर्यंत गुरु येत नाहीत तोपर्यंत काम कर. उलट सुलट. उलट तावत झालं. कार्यम करू तोपर्यंत काम कर यावत जोपर्यंत गुरु येत नाही तो. गुरुजी. हम्म. उतने समय तक वहां मत रहो. समय मला इथे पण हे वाटतंय तर तुम्हाला कळतंय का माझं कन्फ्युजन कुठे आहे? समय पुल्लिंग शब्द आहे. मग आता तावान समय लिहायचं का? तसं इथं गुरु सुद्धा हम्म. यावान गुरुहून आगच्छति. जोपर्यंत कार्यम नपुंसकलिंग असल्यामुळे तावत बरोबर. तसं आता इथे आपण उतने समय तक हम्म. तावान समय तत्र मा वस किंवा थांबू नकोस तिष्ठ. यावान समय तत्र मा तिष्ठ वस तब तक वहा मत रहो. यावतच सर्रास ऐकलेलं आहे हो. हा देवा. याच धड्यात मी बघितलेलं आहे चालवताना पण नाहीतर यावत तावत. चलो ठीक आहे. यावान समय त्याला आपण आता विशेषणासारखंच वापरूया. जोपर्यंत यावात यावान समय. हम्म. हा पण सर, विशेषणाचं याच्यानुसार हे होतं ना, काय म्हणतो ना, होतंय पण जे. असं वाचण्यात गेलेलं नाही कुठे. अच्छा. गीतेमध्ये गेलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत. गेलेले यावान तावान. असो आपण त्याला विशेषण म्हणूनच वापरूया. बघूया हम्म. नंतर त्याच्यामध्ये काही चुका असतील तर पुढच्या क्लासमध्ये दुरुस्त करूया. हम्म. उतने हा अकारण विवाद मत करो. निष्कारणम विवादम न मा करू. न न. माफ करू. मा आपण आज्ञामध्ये मा वापरत असतो. हम्म. और निर्जन में भी अनुकूल और प्रतिकूल प्राणी मिल जाते हैं. निर्जन में भी म्हणजे जंगलात. निर्जनम निर्जनम
निर्जनम, त्यांनी निर्जन शब्द चालवलाय. निर्जने निर्जन अपि, में अपी येईल ना. हा. निर्जने अपि अनुकूलाः प्रतिकूलाः, आता हे बहुवचन येते, हे विशेषण म्हणून आलेले आहेत. अनुकूलाः प्रतिकूलाः. प्राणी शब्द इनंत शब्द आहे. प्राणी, प्राणिनव, प्राणिनः. तो काय कवी सारखा नाहीये. प्राणिनः मिल जाते हैं. मिल मिल जाते हैं म्हणजे च अगर. प्राणी मिलंती, भेटतात. निर्जने अपि अनुकूलाः प्रतिकूलाः च हा. प्राणिनः हा. मिलन्ति. असतात, भेटतात. संपद्यन्ते पण चालेल, पण संपद्यन्ते असतात होईल. म्हणजे भेटतात सांगितलं, मिळतात. मिलंती, मिलती म्हणजे भेटणे. जरी दिलेला नसला तरी आपण आपल्या मनाचा वापरूया. कृष्ण मेरे अनुकूल है. हा. मम अनुकूल अस्ति. अस्ति. नंतर दुर्योधन मेरे दुर्योधन प्रतिकूल है. मम दुर्योधनः मम प्रतिकूल अस्ति. प्रतिकूल अस्ति. आकाश में पक्षी है. आकाश में वियति, वियति पक्षिणः सन्ति. सांगते. संति. हाँ, है बरोबर. श्याम. वियति किंवा आकाशे पक्षिणः खगाः. पक्षिणः ण येतो न. खगा अस्ति पण खगाः सन्ति. खगा संति. श्याम सामवेद का मंत्र गाता है. श्यामः खगा. सामवेदस्य मंत्रान् क्या है? संति. गायति. गायति मंत्रान्, मंत्र पुल्लिंग शब्द है. मंत्राः. हम्म, ओके. हम्म. यह सोने का आभूषण है. एतत् आभूषणं, पहिलं सोपं करूया वाक्य. अस्ति, एतत् आभूषणम् अस्ति. आभूषण नपुंसकलिंग शब्द आहे म्हणून एतत् आपण वापरले. एतत् आभूषणम्. हेम्नः सोन्याचा, जसं प्रेम्नः प्रेमाचा, तसं हेम्नः सोन्याचा. हेमन शब्द गेलेला आहे. हा हेमन. गेलाय बरोबर. रस्सी लावो, दाम आणय. अंजलीचा हे काय होते, झोपल्या काय. दामम आणय, दाम आणय. 19. बाल धो, हा? लो. लोम लोम. लोम. लोम प्रक्षालय, धुणे. 20. बालक पैदा होता है. बालक जायते. आता गाडी लागली उताराला. चलो 21. बालक पैदा हुआ. बालक अजायत. आत्मनेपदातील आहे म्हणून हलंत, अपठत म्हणजे हलंत त असतो. आत्मनेपदातल्या म्हणून हलंत त येणार नाही. विद्या से ज्ञान होता है.
विद्यायाः ज्ञानम ज्ञानं संपद्यते. कोणे ज्ञानम संपद्यते. हम्म. वह वहाँ नहीं है, सह तत्र तत् नास्ति, न संपद्यते. सह तत्र न अस्ति म्हणजेच संपद्यते, तो तिथे नाही. आता नसती अस्ती वापरायचं का आपल्याला 46व्या पाठामध्ये? नाही. त्यांनी दिलेलं आहे आपल्याला असणे किंवा होणे संपत धातू. हम्म. अपने आप को मूर्ख कौन समझता है? हम्म. मूर्ख मन्यः किंवा मूर्ख मानी कह असती. कारण की हा मन्यः आणि मानी जेव्हा स्वतःच स्वतःला समजतो त्यावेळी येत असतो, बरोबर. तसं हम्म पंडित मानी, हम्म हा हा पंडित मानी म्हणजे तो स्वतःला पंडित मानतो. मग हम्म स्वतःला पंडित मानतो असा कोण आहे? म्हणजे पंडित मन्यः पंडित मानी कह असती, असंच होईल का नाही? तसं हम्म हो हो मूर्ख, हो अपने आप को मूर्ख कौन समझता है? सुखरात. हम्म. किंवा अजून एक वेगळ्या पद्धतीने ट्रान्सलेशन, कह स्वकीयम मूर्खः मन्यते, मानतो. कह नेते हा कह हा स्वकीयम स्वतःला, स्वकीयम. जसं भवदीय आपल्याला, मदीय मला, त्वदीय तुला, स्वकीय स्वतःला. कह स्वकीयम मूर्खः मन्यते. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा धडा पाहिलेला आहे आणि अव्ययभावी समास इथं संपतोय थोडक्यात. त्याच्यामध्ये आता पुढे आपल्याला येणार आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये द्वितीयापासून सप्तमी पर्यंत आहेत. त्याच्यामध्ये अनेक शब्द आहेत. श्रिता तित पतित गतात्यस्त प्राप्तापन्नैहि, पूर्व सदृश समोनार्थ कलह निपुण श्लक्ष्णैहि असे सूत्र आहेत. त्यातलं थोडं थोडं आपल्याला यांनी दिलेलं आहे. तेवढं बघितलं, तेवढं कळलं तरी भरपूर आहे. गीतेपर्यंत आपण मजल मारू शकतो एवढ्या शब्दांमध्ये. जेवढा अभ्यास करू तेवढं काय बोल आहे. 25 होते ना सेंटेन्सेस? काहीतरी गोंधळ झाला मला. एक सेकंड 24च होते, 24च. हो 24च आहेत सर. चालते. शांती 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 ही. शुभरात्री ही सर.